नमस्कार मंडळी, 15 डिसेंबर 2024 वर रविवार, मराठी महिना मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा, नक्षत्र मार्गशीर्ष आणि महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि राज्यातील सर्वात महत्त्वाची पहिली बातमी, मंत्रिमंडळाचा विस्तार आजच नागपूरमध्ये होणार। भाजपाचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री घेणार शपथ। आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते, बीडच्या वाल्मिक कराडांवरती गुन्हा दाखल असून तो खुला फिरतोय। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अजितदादांनी धनंजय मुंडे यांना मंत्री करू नये। बीड हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले। आणि राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची मोठी बातमी, मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा। नाना पटोलेंचे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र, विधानसभेतील पराभवानंतर घेतला मोठा निर्णय। आणि यानंतर एक भयानक बातमी, बेडाबावी 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवले। हिंगोलीतील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात घटना, विरोधकांनी सरकारला घेरले। आणि परभणीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात। हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त, धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात। आणि उत्तर महाराष्ट्रीयांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, उत्तर महाराष्ट्रामध्ये हुडहुडी, विदर्भातही बोचरी थंडी, गोंदियात आज 6.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आणि यानंतर एक मोठी बातमी, शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड आणि 1991 मध्ये नागपुरात झालेल्या शपथविधीचा इतिहास, 33 वर्षांनंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार। आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी, रत्नागिरी सिंधुदुर्गातील पोटखराबा जमिनी विम्यासाठी सुरक्षित करा। नारायण राणेंनी केंद्रीय कृषी मंत्र्याकडे मांडल्या समस्या। आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे नेमणूक करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासनाचा निर्णय। आणि यानंतर एक मोठी बातमी, समृद्धी महामार्गावर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त।